मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काही जेनजी उमेदवार पण आहेत आणि जेनजी उमेदवार काही मोठ्या पक्षाने निवडणूक लढत आहेत तर काही स्वतंत्र एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेट पण आहे। महिमा शर्मा ही वार्ड नंबर 124 ची एक स्वतंत्र एक अपक्ष उमेदवार आहेत आणि ती पण जेनजी जनरेशनची आहे। हायकोर्टमध्ये ती वकील आहे। महिमा, काय विषय घेऊन तू जनतेत गेली आहे? तू एक जेनजी जनरेशनची एक युवा आहे आणि पॉलिटिक्स मध्ये कसं काय तू आपलं जे करिअर आहे ते बघते? जय श्रीराम। सिटी माझी निशाणी आहे, क्रमांक 8। मी ॲडव्होकेट महिमा शर्मा, वार्ड 124 ची अपक्ष कॅन्डिडेट आहे। मला आशा वाटत आहे की हा जो चुनाव आहे तो जनशक्ती वर्सेस धनशक्ती आहे। आणि तुम्ही एक प्रश्न विचारला साहेब की मी हा इलेक्शनमध्ये काय उभी आहे, तर मला आशा वाटत आहे की मला लोकांचा एक अच्छी हेल्थ, गुड लाईफस्टाईल, हेल्थ, एज्युकेशन आणि 500 स्क्वेअर फीटच्या प्रॉपर राहायलासाठी होम हा प्रोव्हाइड करायचा आहे। मग मी हा चुनावमध्ये अपक्ष उमेदवार आहे आणि मी हा चुनावमध्ये उभी आहे। अडचण काय होतं? कारण एकीकडे आपण पाहतो की मोठमोठ्या पक्ष आहेत, मोठे मोठे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, मोठे पक्षांचा सपोर्ट आहे, पण तू अपक्ष उमेदवार आहे, इंडिपेंडेंट कॅन्डिडेट, काय चॅलेंजेस आहे समोर? सर, मला ऐसा मानना है कि कॉन्स्टिट्यूशन इज सेम फॉर एवरीवन। ये बात से कोई फर्क नहीं पड़ता है कि लोग मेरे को क्या बोले, क्या धमकी दे, क्या डराएं, मैं पीछे नहीं हटने वाली हूँ। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचारधाराओं को मानने वाली और छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों पे चलने वाली मैं एक अकेली हिंदू युवा कैंडिडेट हूँ यहाँ से। इसलिए मुझे बहुत डराया धमकाया जा रहा है कि तेरी जगह यहाँ नहीं, कोर्ट में है, ये नहीं वो नहीं, पर मुझे फर्क नहीं पड़ने वाला। कौन डरा धमका रहा है आपको? किस बात के लिए डरा धमका रहा है आपको? मेरा मतलब लोगों को यहाँ पे ये लगता है कि मी हिंदू है, हा माझी मिस्टेक आहे, लोकांचं असं म्हणणं आहे। तुमचं असं सांगणं आहे की तुम्ही एकमेव हिंदू उमेदवार आहे म्हणून तुम्हाला धमकी मिळत आहेत का? हो, फ्रॉम अपोजिशन्स। तुम्ही तक्रार केली आहे का? हो, पार्कसाईड पोलीस स्टेशनला ऑलरेडी मी एक रिटर्न अप्लिकेशन दिलेली आहे। हा अप्लिकेशनला अजून काही कार्यवाही केली नाही आहे। आणि आता आपण मुंबई महानगरपालिकामध्ये पाहतोय की कोणी म्हणतायत की जो पुढच्या मेयर होईल ते खान होईल, कोणी म्हणताय जी कलमा वाचणारी महिला आहे बुरकेवाली ती होईल, कोणी म्हणताय सनातनी, कोणी हिंदू मराठी असेल। तुझं काय मानणं आहे, कोण असेल मुंबईचा पुढचा मेयर? ये एक डिबेट्स के लिए बहुत ही अच्छा टॉपिक है, पर ये सब बोलने की बात है। जो भी अगला मेयर होगा वो सनातनों पे चलने वाला, सनातनी, छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों को मानने वाला और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के कॉन्स्टिट्यूशन्स को मानने वाला ही होगा। बोलने को तो कोई कुछ भी बोलेगा। खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा। महिमा शर्मा वार्ड क्रमांक 124 ची अपक्ष उमेदवार, जेनजी जनरेशनची उमेदवार आहे। तिचं असं म्हणणं आहे की तिला धमकी पण मिळतायत आणि तिने मुंबई पोलिसांमध्ये याची तक्रार पण केली आहे। कॅमेरामॅन आसिफ खानसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।